श्रीरंग बारणे पवार कुटुंबीय कधीही न विसरणारे हे नाव, कारण बारणे यांनी पवार कुटुंबियातला पहिला पराभव पार्थ पवार यांच्या रूपाने केला होता आणि आज श्रीरंग बारणेंच्याच प्रचारासाठी पार्थ पवारांचे वडील अजित पवार आलेले होते। दादा, अप्पा खरं तर गेली निवडणूक ही आजही कोणी विसरलेली नाहीये। अनेकदा त्या निवडणुकीचे दाखले दिले जातात आणि आज अजित पवार स्वतः तुमच्या प्रचारासाठी या ठिकाणी आलेले होते। सगळं वातावरण निवळले। देशामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक पक्षाचे नेते एकत्रपणे आलात। सन्माननीय अजितदादा पवार यांनी देखील निर्णय घेतला, महायुतीच्या घटक पक्षाचे नेते म्हणून माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब करत असताना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून मला जाहीर केलेलं आहे। बघा, निवडणुकीमध्ये राज्याचा इतिहास तुम्ही पहा। निवडणुकीमध्ये वेगळी स्थित्यंतरं होत राहतात। गेल्या 2019च्या निवडणुकीला लक्ष्मण जगताप माझ्या विरोधात लढले होते। 2014च्या निवडणुकीला 19ला ते माझ्या प्रचारात होते। त्यामुळे राजकारणात ही स्थित्यंतरं असतात, ते मनाला लावून घेण्याचा कुणी मीडियाने प्रयत्न करू नये। अजितदादा माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिला मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की कधी तुमची सभा आहे, बैठक आहे, मी येतो। आणि आज त्यांनी त्या बैठकीला येऊन कार्यकर्त्यांना संबोधित केलं। अप्पा, पार्थ पवारांचा तुम्ही पराभव केला होता। पार्थ पवार दिसतील या प्रचाराला, अजित पवार तर आलेलेच आहेत। मी उमेदवार म्हणून नक्कीच त्यांना या प्रचारामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये सांगेल। आणि अजितदादा मोठ्या मनाचे नेते आहेत। मी माझ्या भाषणातच मी सांगितलं, माझ्या राजकारणाची सुरुवात पिंपरी चिंचवड शहरातून झाली, महापालिकेतून। मी अजितदादांबरोबर काँग्रेसमध्ये असताना आम्ही काम एकत्रपणे केलेलं आहे। त्यामुळे मनामध्ये कटुता न ठेवणारा नेता ही अजितदादाची प्रतीती आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला दिसेल। तर गेल्या लोकसभेत पार्थ पवारांचा श्रीरंग बारणे यांनी या ठिकाणी पराभव केलेला होता, परंतु तो पराभव पचवून अजित पवार आता स्वतः श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आलेले आहेत आणि येणाऱ्या काळात पार्थ पवार सुद्धा अप्पा बारणे यांच्या प्रचारात दिसतील असा विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन विजय रावसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।